तर आज होतं दहीहंडी सेलिब्रेशन अभिच्या स्कूलमध्ये। तर आम्ही गेलेलो सकाळी अभिला सोडायला। मग इथे गेल्यानंतर थोडेसे फोटो परत व्हिडिओ काढून झाले। आणि ही बघा राधा, दोघांचे खूप सारे आम्ही फोटोज आणि व्हिडिओ घेतले। आणि मग हे सगळं झालं होतं स्कूलमध्ये, बाहेर आला आणि मग त्यांचे थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले। एवढ्या सगळं खूप जण होते, खूप सुंदर सुंदर दिसत होते सगळेजण। त्यानंतर घरी आले आणि एवढे ब्लाऊज कंप्लीट झालेले होते। तर तुम्ही बघू शकताय, हा एक आहे, हा पण ग्रीनच आहे। गोकुळाष्टमी आहे परवा, त्यामुळे मला हे ब्लाऊज खूप लवकर द्यायचे होते, कारण त्यांनी मला 14 तारीख दिलेली फायनल। आणि मग हे मला उद्या काही करून द्यायचेच होते ब्लाऊज, म्हणून हे मी शक्यतो 1-2 कस्टमर आजच येणार होते। मग म्हटलं की ज्यांचे जसे झालेत तसं व्यवस्थित असं पॅक करून। तर ह्यातले 5-6 ब्लाऊज तर एकाच कस्टमरचे होते आणि प्लस त्यांच्या साड्या, आणि दुसरे 3 होते ते दुसऱ्यांचे होते। तर मी एवढे ब्लाऊज मला नाही आठवत, मी बहुतेक 3 ते 4 दिवसात एवढे कंप्लीट केलेत, कारण माझ्या मागे दुसरे पण कामं होते, दुसरे पण केलेले काही। तर ह्या साडीला गोंडे पण लावून दिलेले आहेत मी। तर हे गोंडे मी आणून ठेवलेत असे वेगवेगळे घरामध्ये, ज्याला जसं सांगेल तसं मग मी हे करते। त्यानंतर मग मी हे सगळ्यांचं व्यवस्थित असं हिशोब मांडला की कुणाचे किती झालेत, आणि व्यवस्थित असं मग त्यांचं बिल करून मग ठेवून टाकलं सगळं पॅक करून। मग मोजून घेतलं की ब्लाऊज किती आहेत, साड्या किती आहेत। त्याच्यामुळं मग म्हटलं की पटकीने आपलं एक झालं तेवढं पॅक करून ठेवलेलं बरं। आणि माझं असंच असतं, माझं एक कस्टमर आलं की मी त्यांचेच म्हणजे एक जणाची जरी बॅगवरती काढली तर मी शक्यतो हा प्रयत्न करते की पूर्ण त्यांचंच कंप्लीट झालं पाहिजे। आणि मग मी दुसऱ्यांनाही घेतात हातामध्ये काम, की एकच फायनल करत असते, कारण ते सगळे मिक्स होतात आणि कोणतं कोणाचं हे नाही कळत। त्यामुळं ह्यांचं झालेलं हे पार्सल पॅक, मग ह्या काही शेजारीच होत्या राहिला, त्या येणार होत्या थोड्या वेळात। मग म्हटलं की ह्यांचं करून द्यावं। मग हे दुसऱ्या साड्या जे पिको फॉल तर झाल्या होत्या, ते म्हटलं की त्याही मोजून आणि व्यवस्थित फोल्ड करून ठेवून टाकावे। आणि त्या अभिचं चाललेलं कॅमेरा बघून सारखं पुढ्यात येत होता। मग हे मापाचं ब्लाऊज होतं त्यांचं, सगळं म्हटलं एकत्र ठेवून टाकावं, खरं तर घर छोटं आहे त्यामुळं मग सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप अवघड जातात। बट मी व्यवस्थित अशी माळणी वगैरे केलेली आहे की ज्याच्यात मी असं झालेली कंप्लीट कामं व्यवस्थित पार्सलमध्ये पॅक करून व्यवस्थित लगेच ठेवून टाकते। मग हे दुसऱ्या कस्टमरचे होते, हे त्या जो रेडवाली साडी ती वेगळीच होती, त्याला लेस लावलेली आहे आम्ही। तर त्या लेसचाही बंडल भेटतो, वेलवेटची लेस, तीही खूप ट्रेंड आहे आजकाल, तर त्याला लावलेलं आहे। तर मग मी आता ह्यांचं बिल करत होते की ह्यांच्या 5 साड्या आणि 5 ब्लाऊज असं होतं। तर मग म्हटलं की ह्यांचंही कंप्लीट झाले तर करून ठेवावं। हुक सगळं झालं होतं, शक्यतो शिवायला काही नाही वाटत, बट हुक लावायलाच खूप